नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातून काही माजी आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी बातमी येत आहे. त्याच्याच विरोधात भारतीय जनता पक्षातील सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तर एकंदरीत भारतीय जनता पक्षाकडे पाहता भारतीय जनता पक्ष गेल्या त्यांच्या 10 वर्षाच्या सत्ता काळामध्ये मुख्य कार्यकर्त्यांना म्हणजे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना संधी देताना आपल्याला दिसत आहेत. मग ते असून नारायण राणे असू देत किंवा अशोक चव्हाण असू देत, विखे पाटील असू देत, असे मोठमोठे नेते, गणेश नाईक असू देत, अशा असंख्य नेत्यांना त्यांनी संधी दिली. परंतु अगदी भाजपच्या पडीक काळामध्ये त्यांचे प्रवक्ते राहिलेले केशव उपाध्याय असू देत, माधव भंडारी असू देत, अगदी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अगदी घोटाळे बाहेर काढणारे किरीट सोमय्यांनाही त्यांनी बाहेर म्हणजे थोडंसं साईडलाईन केलं. मुख्य कार्यकर्त्यांना सत्तेचा उपभोग न देता बाहेरच्याच नेत्यांना सत्तेत घेऊन त्यांना संधी दिली. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.